शिवसेना अजिबात अस्वस्थ नाही असं दंगेकर म्हणतायत। ताकदीचे लोक शिवसेनेला लागत नाही असं दंगेकरांचं म्हणणं आहे। म्हणजे दंगेकरांना असं म्हणायचंय का ताकदीचे लोक भाजपला लागतात? दंगेकरांचा रोख भाजपकडे आहे का असा सवाल आता यातून उपस्थित होताना दिसतोय। किंबहुना शिवसेना आणि भाजपमध्ये काही अस्वस्थता आहे का या सगळ्या मुद्द्यावर या संदर्भात ही चर्चा होताना आता दिसतेय। जे काही इनकमिंग भाजपमध्ये जोरदार सुरू आहे यावर दंगेकरांचं वक्तव्य पुन्हा एकदा आपण पाहूया, त्यानंतर आपण राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुद्धा घेणार आहोत। पाहूया दंगेकरांचं वक्तव्य। या सगळ्या विषयी भाजपचे वरिष्ठ नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। काल मी फुली मारली त्याचं। दरेकरजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। दंगेकर असं म्हणतायत की ताकदीची लोक शिवसेनेला लागत नाहीत, शिवसेना काही अजिबात अस्वस्थ वगैरे नाहीये। इनकमिंगच्या मुद्द्यावर जेव्हा दंगेकरांना विचारलं तेव्हा दंगेकरांचं हे उत्तर आहे ताकदीची लोक आम्हाला लागत नाहीत। तुम्ही का दंगेकरांचं एवढं सिरियस घेताय हेच मला कळत नाहीये। दंगेकर आता त्या ठिकाणी भ्रमिष्ट आणि वैफल्यग्रस्त झालेत हे त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या देहबोलीतनं लक्षात येते। आणि आता ते शिवसेनेचे कधीपासून कडवट शिवसैनिक झाले, शिवसेना कधीपासून त्यांना समजायला लागली की ताकदीची लोक हवीत की ताकदीची लोक नकोत। मला वाटतं कुठल्याही क्षेत्रात ताकदवान लोक असल्याशिवाय संघटन मजबूत होत नाही, विचार मजबूत होत नाही। आणि त्याच्यामुळं मला वाटतं दंगेकरांना स्वतः अस्वस्थ असल्यामुळे त्यांचं बोलणं त्या अर्थाने सगळं दिसतंय। तर मला वाटतं त्यांचं फार सिरियस घ्यायचं काहीच कारण नाहीये। त्यांना आता सध्या कुठल्याही प्रकारची जबाबदारी नाहीये आणि त्याच्यामुळे मी पुणेकर असं करून स्वतःचं अस्तित्व अबाधित ठेवण्याचा केविलवाना आणि दुर्दैवी प्रयत्न त्यांचा सुरू आहे। आणि त्याच्यामुळे ते वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करतायत। आणि जसं संजय राऊत सकाळी त्या ठिकाणी भोंगा वाजायचा तसं आता मुंबईचं ठिकाण आता शिफ्ट झाले पुण्याला आणि मीडियालाही त्याचा अप्रूप आहे। दरेकरजी, पण दंगेकर आणि तुम्ही सत्तेत आहात, एकत्र महायुतीत आहात, तुम्ही म्हणताय दंगेकर भ्रमिष्ट झालेले आहेत, म्हणजे दंगेकरांचं वागणं थेट विचारते भाजपला खटकतंय का? नाही, 100% खटकणार ना। जर एका आपण महायुतीत असू तर एकमेकांच्या पक्ष नेतृत्वावर किंवा पक्षाच्या विचारधारा त्या पक्षासंदर्भित बोलणं कुठल्या नियमात बसतं मला सांगा। परत ते आता कधीपासून आले महायुतीत, ते लगेच त्या ठिकाणी जाऊन त्यांना शिवसेना समजली। त्यामुळे शिवसेनेचं त्यांना समजायला आता आले इनमिन 4 दिवस आले, ते डायरेक्ट मीडियातच आलेत, शिवसेनेच्या जाऊन ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभागी झालेत, शिवसेनेचा विचार वाढवण्यासाठी काय केलंय, शिंदे साहेबांच्या बाबतीत काय 4-2 गोष्टी केल्यात आपल्या नेतृत्वासंबंधी। त्यांना फक्त आता ते ऍडिक्ट एखादा असतो तसं ते मीडियाचे ऍडिक्ट झालेले आहेत। आणि सकाळी उठल्यावर काहीतरी शोधलं पाहिजे, काहीतरी बोललं पाहिजे आणि असं बोललं पाहिजे की ते मीडिया दाखवत बसेल। आणि त्याच्यामुळे पुण्याच्या विकासावर बोललेत का, पुण्याच्या प्रश्नावर बोललेत का, 4 सूचना पुण्याच्या विकासासंदर्भात केल्यात का? आणि त्याच्यामुळे मला वाटतं वैफल्यग्रस्त झालेले दंगेकर या ठिकाणी दिसतायत। आणि कुठलंही संघटन चालवायचं तर क्षमतावान लोक लागतात, त्याशिवाय ते पुढे जात नाही। आज शिंदे साहेब सुद्धा क्षमतावान आहेत, ताकदीचे नेते आहेत आणि त्यांची टीम पण क्षमतेनं काम करते। आता मला वाटतं क्षमताहीन दंगेकर झालेले आहेत, त्याच्यामुळे ताकदवान लोकांची त्यांना गरज नाही असं वाटत असावं। दरेकरजी, या ठिकाणी शिंदेंनी दंगेकरांना अनेकदा समज दिली, शांत राहा, संयम पाळा असं सुद्धा सांगितलं, पण पक्ष नेतृत्वाला सुद्धा दंगेकर सिरियसली घेत नाहीयेत असा याचा अर्थ काढायचा का? तुम्ही दंगेकरांची थेट काही तक्रार करणार का मुख्यमंत्र्यांकडून शिंदेंकडे? मी दंगेकरांना अत्यंत चांगल्या पद्धतीने ओळखतो। ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत काम करायचे, नंतर काँग्रेसमध्ये जाऊन नौटंकीपणा करून काँग्रेसवर हॅवी झाले ते मी पाहिलेलं आहे। आणि आता शिवसेनेत आल्यानंतर
शिवसेनेची लोक तिथे काम करतायत, चांगल्या प्रकारे त्यांचं नेटवर्क असताना त्यांच्यावर हॅवी होण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि मला वाटतं शिंदे साहेबांनी समज दिल्यानंतर तरी त्या ठिकाणी अशा पद्धतीचं महायुतीमध्ये खोडा घालण्याचं वक्तव्य करणं त्या ठिकाणी योग्य असं वाटत नाही. आणि म्हणून मला वाटतं की एकमेकांवर महायुतीतल्या लोकांनी बोलणं त्या ठिकाणी उचित नाहीये. आपला विरोधक महाविकास आघाडी आहे, आपला विरोधक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, समस्या आहेत. मला वाटतं त्यांना लॉंग टर्म राजकारण करायचं असेल तर ते माझे चांगले मित्र आहेत रवींद्र धंगेकर, जुना स्नेही आहे, हा माझा त्यांना मित्रत्वाचा सल्ला राहील. या प्रसिद्धीच्या गोष्टी 4 दिवस टिकतात, हे त्या ठिकाणी आळवावरचं पाणी असतं. मीडियाला जोपर्यंत वाटतं त्यांना हवाय त्या गोष्टी मिळतात ते, परंतु दीर्घकाळ जर राजकारणात टिकायचं असेल तर मला वाटतं थोडंसं रचनात्मक बोलायला पाहिजे, करायला पाहिजे, पक्षाच्या विचारधारेशी जोडायला हवंय. परंतु ते स्वतःच्या प्रमाणात एवढे आहेत की त्यांना शिंदे साहेबांचं नेतृत्व, पक्ष यापेक्षा मी आणि एकदा माणसाला मीपणाचा बाधा झाला, अहंकार आला अगदी की शेवटचा आपण सवाल आहे इतिहास खरं तर तपासा. दरेकरजी, अशी जर एकवाक्यता 2 पक्षांमध्ये नसेल तर निवडणुकीला विरोधकांना कसे काय महायुती म्हणून, एकसंध म्हणून सामोरे जाणार? जोपर्यंत आमचं शीर्षस्थ नेतृत्व भक्कम आहे, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय अजित पवार साहेब, तोपर्यंत असे गल्लीबोळात खूप दंगेकर त्या ठिकाणी दंगा करत असतात. त्याच्यामुळे ह्या शिस्तीचा पक्ष आहे, नेतृत्वाचा पक्ष आहे, विचारधारांचा पक्ष आहे. आता हे असे प्रत्येक गल्लीत, तालुक्यात, जिल्ह्यात, स्थानिक स्तरावर बोलत असतात. परंतु एकदा नेतृत्वाने आदेश दिला तर तो आदेश शिरसावंत मानणारे तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते आहेत. त्याच्यामुळं दंगेकरांच्या वक्तव्याचा काडीमात्र परिणाम आमच्या महायुतीवर होणार नाही, एवढं तिन्ही नेत्यांचं समन्वय आणि नेतृत्व सक्षम आहे. अगदी खूप खूप धन्यवाद दरेकरजी, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. दंगेकर भ्रमिष्ट झालेले आहेत, वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि यातूनच अशी वक्तव्य केली जात आहेत. युती धर्म अजून दंगेकरांना कळालेला नाही. शिवसेनेत येऊन विकासावर बोलण्यापेक्षा चर्चेत राहण्याच्या दृष्टीनं दंगेकर वक्तव्य करतायत आणि दंगेकरांचं हे वागणं बरं नव्हं, दंगेकरांचं वागणं आम्हाला खटकतंय, अशी थेट प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी लोकशाही मराठीशी बोलताना स्पष्ट केली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.